मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस। वैष्णवी हगवणे या प्रकरणामुळे सारा महाराष्ट्र हादरून गेला। पुणे जिल्ह्यामध्ये वैष्णवी हगवणे नावाच्या एका मुलीला विवाहानंतर सासरच्या लोकांनी केलेल्या हुंड्याच्या छळामुळे आत्महत्येला तोंड द्यावं लागलं, आत्महत्येला सामोरं जावं लागलं आणि स्वतःचं जीवन संपवावं लागलं। ही महाराष्ट्रातली एक फार मोठी शोकांतिका ठरली। महाराष्ट्रातलं जनमानस हे त्याच्यामुळे हादरून गेलं। घराघरामध्ये लोकांमध्ये याची चर्चा झाली की हुंड्यासाठी प्रीतिविवाह करणाऱ्या मुलीला जर अशा पद्धतीनं स्वतःचं जीवन संपवण्याची वेळ येत असेल तर आमची व्यवस्था काहीतरी चुकीचं करते आहे असा विचार प्रत्येकाच्या मनात आला। गेल्या 15 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या घराघरामध्ये वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्याच्या प्रकरणावरून चर्चा झाल्या, वेगवेगळे व्हिडिओ समोर आले, वेगवेगळे आर्टिकल्स जे ते लोकांनी आवर्जून वाचले आणि या प्रकरणाबद्दल लोक व्यक्त होत राहिले। या प्रकरणामध्ये लोकांचा संताप तेव्हा दाटून आला ज्यावेळी हगवणे कुटुंबियांचे वकील जे आहेत ते माध्यमांना सामोरे गेले आणि ते काही गोष्टी बोलले। हगवणे कुटुंबाचे वकील भूषिंग नावाचे कोणीतरी एक सद्गृहस्थ आहेत पुण्यातले, ते पहिल्यांदा माध्यमांना सामोरे आले। मला वाटतं दुसऱ्या रिमांडनंतर ते माध्यमांना सामोरे आले आणि काही गोष्टी त्यांनी माध्यमांसमोर मांडल्या। त्यातली पहिली गोष्ट त्यांनी माध्यमांसमोर अशी मांडली की मी युक्तिवाद करत असताना कोर्टाला असं सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये वैष्णवी हगवणे हिला काही मेसेजेस येत होते, ते मेसेजेस अत्यंत आक्षेपार्ह होते, तिच्या पतीला आक्षेपार्ह वाटतील अशा प्रकारचे मेसेजेस आणि चॅटिंग जे आहे ते तिच्याकडनं झालेलं आहे, त्या अनुषंगानेही तपास केला जावा असं त्यांनी सुचवलं। थोडक्यात अप्रत्यक्षरित्या वैष्णवी हगवणे हिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रकार संबंधित वकिलांनी केला, तो माध्यमांसमोर केला। कोर्टामध्ये त्यांना तो बोलण्याचा आणि करण्याचा अधिकार आहे, परंतु तो माध्यमांसमोर त्यांनी केला आणि अशा पद्धतीनं जी मुलगी बळी गेलेली आहे, जी मुलगी आता तुमच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकत नाही, त्या मुलीचं चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न आरोपीच्या वकिलांनी केला। यामुळं लोकांचा संताप अनावर झाला। असा संताप अनावर होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी जाहीरपणानं वक्तव्य केलं की ज्या वकिलांनी अशा पद्धतीनं विक्टीम असलेल्या वैष्णवी हगवणे हिच्या चारित्र्याबद्दल प्रश्न निर्माण केले, त्या वकिलांना कोणीतरी सार्वजनिक ठिकाणी जाऊन मारा, मी त्याचा जाहीर सत्कार करेन। रोहिणी खडसेंना पहिला प्रश्न आहे की तुम्ही कोण आहात अशा प्रकारे सत्कार घ्या आणि त्या वकिलांना मी मारहाण करणाऱ्याला मी जे ते सत्कार करीन असं सांगायला। सामाजिक शांतता जी आहे ती विस्कळीत करण्याचं काम तुम्ही करता आहात का? तुम्ही खरोखरच अशा पद्धतीनं बोलून जे आहे ते वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये बळी गेलेल्या महिलेला मदत करण्याचा प्रयत्न करत आहात की या प्रकरणामध्ये काहीतरी सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहात? या प्रश्नाचं उत्तर शोधलं पाहिजे। रोहिणी खडसे यांनी केलेलं विधान हे अत्यंत बेजबाबदारपणाचं होतं। त्या बेजबाबदार विधानाला उत्तर देण्याची आवश्यकता नाही। मला मुद्दाम सांगितलं पाहिजे सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना की वकिलांना त्यांचं काम करू द्यात, वकिलांना त्यांचं काम करण्याची कायद्यानं पूर्णतः मुभा दिलेली आहे। ज्याही प्रकारचे डिफेन्स या आरोपीच्या वकिलांना घ्यायचे असतील ते डिफेन्सेस घेऊ देत, जोही बचाव त्यांना मांडायचा आहे तो बचाव त्यांना मांडू देत, त्याला विरोध करण्याचा अधिकार घटनेनं तुम्हाला दिलेला नाही। अशा पद्धतीनं एखाद्या वकिलाला सार्वजनिक ठिकाणी मारा आणि मी त्याचा सत्कार करेन असं म्हणणं ही गोष्ट जी आहे ती या सुसंस्कृत व्यवस्थेत बसत नाही। तुम्हाला जर व्हिक्टीमला मदत करायची आहे, बळी गेलेल्या मुलीच्या नातेवाईकांना मदत करायची तर कायदेशीर लढाईमध्ये सहभागी व्हा आणि शक्य असेल ती त्यांना मदत करा। कायदेशीर लढाया कशा लढल्या जातात यासाठी अश्विनी बिद्रे नावाच्या खून प्रकरणाचा आधार घ्या। त्या खून प्रकरणामध्ये अभय कुरुंदकर नावाच्या एका गृहस्थानं वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या अश्विनी बिद्रे नावाच्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा खून केल्यानंतर राजीव गोरे नावाच्या या महिलेच्या पतीनं दिलेला कायदेशीर लढा हा लक्षात घेण्यासारखा आहे। मृत व्यक्तीच्या जिचा खून झाला तिचा मृतदेह सापडलेला नसताना आणि ज्या हत्यारानं खून केला ते हत्यारही उपलब्ध झालेलं नसताना एक कायदेशीर लढाई लढून अभय कुरुंदकर या गुन्हेगाराला जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्याचं काम या अश्विनी बिद्रेच्या पतीनं केलं। तो कायदेशीर लढा बघा आणि कायदेशीर लढाई चांगल्या पद्धतीनं लढण्याकरता अश्विनी बिद्रे प्रकरणाप्रमाणे वैष्णवी हगवणेच्या कुटुंबियांना मदत करा। तिथं काही करता आलं तर करा,
ते न करता आरोपीच्या वकिलांना मारहाण करा असं म्हणणं हे असंस्कृतपणाचं लक्षण आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसऱ्या सामाजिक कार्यकर्ते आहेत अंजलीताई दमानिया. अंजली दमानियांनी आरोपीच्या वकिलांवर अतिशय घणाघाती टीका केली. हे आरोपीचे वकील कसे आहेत, त्यांच्यावरच एक मारहाणीची केस झालेली आहे आणि त्यामुळं ते काही विश्वासार्ह वकील नाहीत. ह्या वकिलांनी अनेक आरोपींना सोडवलेलं आहे. अतिशय वाईट आरोपींची बाजू जी आहेत ते आरोपीचे वकील घेत असतात वगैरे वगैरे त्यांनी आरोप केले. या आरोपीच्या वकिलांचं वकीलपत्र ज्यांनी त्यांना दिलेलं आहे ती माणसं फारशी चांगली नाहीत असंही सांगण्याचा प्रयत्न अंजलीताई दमानिया यांनी केला. अंजली दमानिया एवढं म्हणून थांबले नाहीत तर पुणे बार काउन्सिलनं या बुशिंग वकिलांचं वकीलपत्र रद्द करावं अशी मागणी जी आहे ती त्यांनी जाहीरपणानं केली. अशा मागण्या करून तुम्ही सनसनाटी निर्माण करणं हे कायद्याला अभिप्रेत नाही. या व्यवस्थेमध्ये अजमल कसाबाबांना सापडल्यानंतर त्याला सुद्धा वकील देऊन जे आहे ते स्वतःचा बचाव करण्याची संधी जी आहे ते आमच्या व्यवस्थेनं दिलेली होती. ट्रायल कोर्टामध्ये आणि अपिलेट कोर्टामध्ये देखील अजमल कसाबला सरकारतर्फे वकील उपलब्ध करून दिलेले होते, हे आपल्याला विसरून चालणार नाही. इंदिरा गांधींच्या मारेकऱ्यांना देखील वकील उपलब्ध करून दिले गेलेले होते आणि त्या वकिलांनी त्या मारेकऱ्यांचा, त्या आरोपींचा बचाव केलेला होता. अशा परिस्थितीमध्ये एक चांगली व्यवस्था जी आहे ती आमच्या देशात असताना हगवणे कुटुंबियांना जो आहे तो त्यांचा बचाव करण्याची संधी मिळूच नये, त्यांनी त्यांचा बचावच करू नये असं जर कोणाचं म्हणणं असेल तर ते म्हणणं योग्य नाही. वकिलाचं काम आहे स्वतःच्या आशिलाला निर्दोष मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणं. ते काम करणारा बुशिंग वकील जर त्याचं काम करत असेल, त्याच्या पक्षकाराशी प्रामाणिकपणानं एकनिष्ठ राहून, तर त्याला कुठल्या गोष्टीसाठी दोषी धरणं आणि त्याच्याविरुद्ध अशा प्रकारच्या कारवाई करा असं म्हणून सनसनाटी निर्माण करणं, थ्रिल निर्माण करणं ही गोष्ट सामाजिक कार्यकर्त्यांना शोभत नाही. पुणे बार असोसिएशनला अशा पद्धतीनं एखाद्या वकिलाचं वकीलपत्र रद्द करण्यात, एखाद्या वकिलाचं वकीलपत्र कोणी घेऊ नये असं सांगताही येत नाही आणि एखाद्या वकिलाची सनदही रद्द करता येत नाही. महाराष्ट्र बार आणि गोवा बार काउन्सिल असोसिएशनला अशा प्रकारचे अधिकार आहेत, परंतु त्यासाठी प्रोफेशनल मिसकॉन्डक्ट त्या वकिलाकडून झालं पाहिजे. अशा प्रकारचं काही प्रोफेशनल मिसकॉन्डक्ट जे आहे ते आरोपीच्या वकिलांकडून झालेलं आहे का याची चर्चा केली पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे आणि याचा विचार केला पाहिजे. या घटनेला काही काळ उलटल्यानंतर आणि माध्यमांसमोर आरोपीचे वकील पुढे येऊन काही बोलल्यानंतर त्यांच्याकडून कोणता प्रोफेशनल मिसकॉन्डक्ट झालेला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. ते वकील जे बोलले ते खरं आहे का, त्या वकिलांनी जे सांगितलं त्याप्रमाणे वस्तुस्थिती आहे का, ही गोष्ट आपण बाजूला ठेवू. बुशिंग वकिलांनी जो बचाव घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळं आरोपींचं कसं नुकसान झालेलं आहे हा एका स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे. की अशा पद्धतीनं समाज माध्यमांना वकिलांनी सामोरं जावं का न्यायप्रविष्ट प्रकरण असताना, ही गोष्ट वेगळी आहे. आपल्या आरोपीची बाजू मांडत असताना अशा पद्धतीनं आपण प्रेझेंट व्हायचं की त्या आरोपींबद्दलचा समाज माणसातला राग जो आहे तो आणखी वाढावा असा प्रकार संबंधित वकिलांनी केलेला आहे. असा प्रकार करून या वकिलांनी स्वतःच्या पायावर थोंडा मारून घेतलेला आहे आणि स्वतःच्या अशिलाचं म्हणजे आरोपी असलेल्या हगवण्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे. त्या वकिलांना काय करायचं ते करू देत. प्रश्न असा आहे की अशा पद्धतीनं काम करणाऱ्या वकिलांनी त्यांचं काम करू नये, वकिलांनी त्यांचे बचाव घेऊच नये. वकिलांना काम करत असताना त्यांनी कसं काम करायचं हे आम्हीच ठरवणार असं कोणी ठरवत असेल तर ते योग्य नाही. हे वकील महोदय जे आहे ते अति उत्साही होते, कदाचित प्रसिद्धी मिळवण्याची संधी मिळते आहे तेव्हा ती न सोडता जे आहे ते आपण जे आहे ते वेगवेगळ्या TV डिबेटला झालं पाहिजे असंही या बुशिंग महोदयांना वाटलं आणि ते काही TV डिबेटला जे ते हजरही राहिले. एका डिबेटमध्ये तो अँकर जो आहे तो त्या वकिलांना प्रश्न विचारत असताना हगवणे नव्हे तर हे वकील दोषी आहेत असं गृहीत धरून ज्या पद्धतीनं प्रश्न विचारत होते तो प्रश्नाचा रोख आणि मारा बघितल्यानंतर असं वाटलं की न्यायालयांना न्यायालयांचं काम करू देत, वकिलांना वकिलांचं काम करू देत हे सांगण्याची वेळ आलेली आहे माध्यमांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना. आपणच न्यायाधीश होऊन जे आहे ते संवादाचे वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे, डिबेटचे कार्यक्रम घ्यायचे इंग्रजी शब्द वापरून समजायला सोपं असल्यामुळं आणि त्या कार्यक्रमामध्ये कोणाला तरी दोषी धरून झोडपून काढायचं असा प्रकार करता येणार नाही. स्वतःला न्यायाधीश समजणाऱ्या अशा अँकर्सना सांगणं आहे की बाबांनो कायद्याचा अभ्यास करा, बाबांनो या प्रकरणातला कायदा काय आहे ते समजावून घ्या आणि व्यवस्थित रीतीनं काम करा. अशा पद्धतीनं काम न करता
चुकीचं काम करणारे आणि चुकीच्या पद्धतीनं डिबेट घेणारे अँकर्स हे देखील अत्यंत दोषी आहेत, की अँकर्सलाही सांगणं आहे की न्यायाधीशांचं काम न्यायाधीशांना करू द्यात, ते तुमचं काम नाही आहे. अनेक टी व्ही चॅनलचे पत्रकार आपल्या चॅनलचा जो आहे तो TRP वाढावा म्हणून नाही ते उद्योग करतायत. रोज उठायचं आणि त्या हगवणे कुटुंबियांमधला कोणीतरी गाठायचा, वैष्णवी हगवणेच्या वडिलांकडे जायचं, त्यांना काहीतरी विचारायचं, त्यांची बाईट घ्यायची, ती दिवसभर चालवायची. त्या वैष्णवी हगवणेच्या वडिलांनी 4-4 वेळा जे आहेत ते वेगवेगळ्या बाईट्स देऊन काय काय झालं ते सांगितलं. तिचे मामा बोलतायत, तिची आई बोलती, तिचे आणखी कुटुंबीय बोलतायत. हे सगळं रेकॉर्डिंग जे आहे ते रेकॉर्डिंग ज्यावेळी केस चालेल, ट्रायल चालेल, त्यावेळी ते सगळं जे आहे ते आरोपींना पूरक असणारं होणार आहे. FIR नेमकी काय आहे, FIR मधल्या कंटेंट्स काय आहेत, त्या प्रूव्ह करण्याकरता काय करावं लागेल याचा विचार करावा लागेल. FIR मध्ये जर पूर्ण योग्य कंटेंट्स आले नसतील तर पुरवणी FIR कशी घ्यायची ह्याच्यावर वर्कआउट करावं लागेल. हे कुठलंही वर्कआउट न करता जे माध्यम प्रतिनिधी केवळ सनसनाटी निर्माण करण्याकरता रोज मूळ फिर्यादीच्या कसपटे कुटुंबियांच्या घरी जात आहेत आणि त्यांच्या मुलाखती घेत आहेत, तो प्रकार त्यांनी बंद केला पाहिजे. त्यातनं निर्माण होणारे कॉन्ट्राडिक्शन्स आणि वेगवेगळे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी वैष्णवी हगवणेच्या वडिलांना, कसपट्यांना जेव्हा ते पिंजऱ्यात उभे राहतील त्यावेळी त्यांनी नंतर दिलेल्या या मुलाखतींच्या आधारे अनेक प्रश्न विचारले जातील, त्यामध्ये ते अडचणीत येऊ शकतात. हे माध्यम प्रतिनिधींनी लक्षात न घेता या प्रकरणामध्ये बळी गेलेल्या महिलेला न्याय मिळू नाही तर न मिळू, आम्हाला काय मिळेल एवढंच बघण्याचा केलेला प्रयत्न हा देखील अत्यंत आक्षेपार्ह आहे. आणि म्हणून या प्रकरणामध्ये कायद्याला कायद्याच्या पद्धतीनं त्याचं काम करू द्यात. भारतीय न्यायव्यवस्था ही प्रत्येक आरोपीला त्याच्या बचावाची संधी देणारी व्यवस्था आहे. आरोपीच्या वकिलांवर निर्बंध आणू नका आणि त्यांच्यावर चुकीच्या गोष्टी लादण्यासाठी मारहाण करणं आणि त्यांच्यावर काही करणं अशा प्रकारची आवाहनं समाजामध्ये निर्माण करून ही केस वीक करू नका. वैष्णवी हगवण्याच्या मारेकऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. वैष्णवीला आत्महत्यापर्यंत आणणाऱ्या लोकांना जे आहे जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असं ज्यांना वाटत असेल त्यांनी कायदेशीर लढाई कशी लढावी ह्याच्यावर काम केलं पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांनी यातून बोध घेतला पाहिजे आणि कायद्याचं काम कायद्याला करू द्यात, वकिलांचं काम वकिलांना करू द्यात आणि असल्या प्रकरणात कोणी न्यायाधीश होऊ नका ही सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. जय भवानी, जय शिवाजी.